आलाय. प्रतीक गवंडे सज्ज झालाय. पहिलं पॉवर प्ले षटक घेऊन या मैदानावर स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघाच्या द्वारा प्रतीकवर हल्ला बोल केलाय. हा आडव्या बॅटनं मैदानावर आणि चेंडू 1 बाउन्स. हा पंचांचा इशारा 4 या धावसंख्येचा आमच्या धावसंख्येचं खातं खोललंय मैदानावर. दिमागात सुरुवात केली आहे. हे दोन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभरते सितारे आहेत आणि उभरते सिताऱ्यांवर एका बाजूला या मैदानावर दोन हे तगडे खेळाडू आपण पाहायला मिळत आहेत. लतेशनं 3 चेंडूमध्ये 3 षटकार टोलवले तर सन्मान्य राहुल धोरी 500 रुपयाचं पारितोषिक आणि हलक्या हाताने घेऊन काढलाय. चेंडूला दिशा दिली आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायचं आहे. स्पर्धेच्या जो सन्माननीय उमेश पोखरे यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पंच 1 मिनिट. MK स्पोर्ट क्रिकेट संघ 12th मॅन. पाच धावा धावफलकावर लतेशनं एकेरी धावसंख्येवर या मैदानावर वैयक्तिक 5 या धावसंख्येवर खेळतोय. पहिली सुरुवात केली या मैदानावर. दिमागात चौकारानं प्रतीक गवंडेवर हल्ला बोल केलाय आणि फलंदाज सज्ज झाला मैदानावर. पॅक फुटला जायचं होतं. स्क्वेअर कटचा फटका टोलवायचा होता मैदानावर. ओमकार चिपकर हे उभरते सितारे आहेत. आरवली गावच्या कोट्यातून खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हे उभरते सितारे. पहिल्या 3 चेंडूंचा हा खेळ समाप्त झालाय प्रतीक गवंडेवर. पहिल्या चेंडूवर आक्रमण, त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजीला ही सुरुवात झाली मैदानावर. प्रतीक गवंडे सज्ज झालाय. कर्णधार पंचच्या नामावर पीटर फर्नांडिस स्मृतीला कीर्तिमाताच भरपूर दिवसांनी ॲलिस्टर पाहायला मिळतोय. लेग कट पद्धतीचा चेंडू टप्पा पडून थोडासा बाहेर गेलाय. गती परिवर्तन केलं चेंडूला या मैदानावर. सुंदर गोलंदाजीला सुरुवात केली या मैदानावर. स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघ या मैदान लढत करतात. आज स्वतः मालकांची भरती आहे टीममध्ये आणि आज लढत करायची आहे मैदानावर स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघाला. त्यानंतर MK स्पोर्ट क्रिकेट संघ मैदानावर हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न होता चेंडूवर. ओमकार चिपकर थोडंसं या मैदानावर मात्र फलंदाज हा मात्र बाद ठरतोय. ओमकारला ज्या कामासाठी पाठवलं होतं ओमकाराचं मात्र थोडंसं खराब क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. बुचक्यात टाकणारं क्रिकेट या मैदानावर. ओमकार बाद झालाय. 0 धावसंख्येवर स्वतःची बॅक दिमागात केली आणि त्यानंतर प्रतीक गवंडेने या मैदानावर जलवा करायला सुरुवात केली. मैदानावर लतेशला खेळावं लागेल. एक सुंदर फलंदाजी करावी लागेल मैदानावर. समोर तगडे फलंदाजी आहे. उभरते सितारे आहेत आणि उभरते सिताऱ्यांबरोबरच येणाऱ्या कालखंडामध्ये नवीन जो खेळाडू आहे फलंदाज चला लवकर. भूषण जाधवची फलंदाजी असेल मैदानावर येणाऱ्या कालखंडामध्ये. तो एक तगडा खेळाडू आहे. नवीन खेळाडू मैदानावर प्रशांत कदम आपल्याला पाहायला मिळतोय. पाच धावा धावफलकावर एका गड्याच्या बोबतल्या. 5व्या चेंडूवर माघारी परतलाय. पहिल्या चेंडूवर 4 धावा लतेश साळगावकर या मैदानावर. सुरुवात तर दिमागात केली. दिमागात सुरुवात केल्यानंतर या मैदानावर ओमकार चिपकरला स्ट्राईक मिळाली आणि ओमकारनं थोडासा खराब क्रिकेट दाखवला मैदानावर आणि तिरपळीच्या स्वरूपात हा माघारी परतवा लागलाय. 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय मैदानावर. प्रतीक गवंडे हलक्या हाताने घेऊन काढलाय. चेंडूला सन्मान दिला या मैदानावर. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 6 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिल्या षटकाचा अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात हा लेखाजोखा आपण पाहतोय. लतेश साळगावकरला एक मोठी इनिंग घ्यावी लागेल. भूषण जाधवला एक तगडी फलंदाजी करावी लागेल आणि ॲलिस्टर आणि प्रतीकला आज मैदानावर कार्य करावं लागेल. येणाऱ्या कालखंडामध्ये रोहन भट्ट त्यांच्या कोट्यामध्ये आहे. रोहन भट्टाची फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल मैदानावर. हल्लीच्या भोसमध्ये कामानिमित्त पुण्याला आणि त्यानंतर पुण्यामध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना बहुतेकदा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हल्लीच्या मोसममध्ये त्यानं उत्कृष्ट गोलंदाज हा किताब आपल्या नामावर कित्येक वेळा कोरवलाय. तो ॲलिस्टर सज्ज झालाय. पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडं गोलंदाजीला सुरुवात करेल. षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथावर. सांघिक धावफल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1/6 धावा हा लेखाजोखा आपण पाहतोय. लतेश साळगावकर वैयक्तिक 5 या धावसंख्येवर आणि त्यानंतर रजत प्रशांत कदम आपण पाहतोय हो एकेरी धावसंख्येवर 6 धावा धावफलकावर आणि तेजतर्रार गोलंदाजी करणारा वेगावर स्वार होऊन गोलंदाजी प्रसंत करतोय. रफ्तार सज्ज आलाय आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडं. गोलंदाजीला सुरुवात होईल. या ईस्टर ट्रॉफी 2024च्या माध्यमातून ॲलिस्टर आपल्याला पाहायला मिळतोय. पुणे शहरामध्ये जो व्यावसायिक क्रिकेटच्या रूपाने आज मैदानावर घरच्या रसिक प्रेक्षकांच्या समोर व्यावसायिक क्रिकेट रसिक खेळाडूंचा अनुभव घेऊन सज्ज झालाय मैदानावर.
औष्टिकच्या बराच बाहेरचा चेंडू या मैदानात दोन पंच हात समांतर करतायत. अवंतच्या स्वरूपात सांघिक धावपलकावर एक या धावसंख्येनं आपण बघितलाय. 7 धावा धावपलकावर एलिस्टर वेगावर स्वार गोलंदाजी पसंत करतोय. वेग होता पण थोडीशी दिशा भरकटला होता मैदानावर. पुन्हा एकदा सोडून दिला तर चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे. स्वेअर चेंडूचा इशारा आलाय मैदानावर. बरेच चेंडू ऑर्मअप पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते एलिस्टर फर्नांडिसच्या मैदानावर आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय. तो 8 धावा धावपलकावर. बोनस या धावसंख्येनं धावफलक या मैदानावर आपण बघितला. वाईट यॉर्कर करायचा आहे मैदानावर. तो एलिस्टरला समोर या मैदानावर प्रशांत कदम बॅकफुटला जायचं होतं या मैदानावर. फटका टोलवायचा होता स्क्वेअर कटचा. जागा बनवली होती मैदानावर पण फटका फसला. प्रयत्न राहिला प्रशांत कदमचा. मी म्हणेन समोर लतेश आहे. या नौक्या खेळाडूंना काय करायचं आहे, एकेरी दुधाचं लतेशला स्ट्राईकवर आणायचं आहे आणि प्रतिस्पर्धी सगळ्यांना रणनीती आखली या मैदानावर. लतेशला जास्तीत जास्त वेळ नॉन स्ट्राईकला ठेवायचा आहे. पुन्हा एकदा या मैदानावर पंचांचा नो चेंडूचा इशारा आलाय. पिचच्या बाहेर आलाय. या चेंडू थोडासा पडलाय. वाईट यॉर्कर काढायचा होता. नियंत्रण नाही आहे एलिस्टरचाच आणि नसलेलं नियंत्रण या मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला बोनस स्वरूपाचा धावफलक आपण पाहतोय. तो 9 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 9 धावा धावफलकावर षटक क्रमांक 2 हे सुरुवातीपासून एलिस्टर फर्नांडिसचा लांबवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. येणारा चेंडू असेल तो फ्रीटचा चेंडू. फ्रीटच्या चेंडूवर शॉर्ट टर्म फुल फटका टोलवायचा होता मैदानावर. प्रशांतनं काही केलं या मैदानावर. संधी होती मात्र लादू आली होती संधी. सोन्याची संधी होती मैदानावर आणि ती मैदानावर घ्यायची होती. हलक्या हातानं घेऊन काढलाय चेंडूला या मैदानात दिशा दिली आहे. हे कार्य करायचं आहे. स्वतः मला स्क्रीनवर आले. स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघाचे परतीची फेक केली आहे. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय. 10 धावा धावपलकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सुंदर गोलंदाजीला सुरुवात केली या मैदानावर. एक फ्रीटची संधी मिळाली होती एम के स्पोर्ट क्रिकेट संघाला मैदानावर. पण एम के स्पोर्ट क्रिकेट संघाला हे कार्य करायचं होतं मैदानावर. फटका टोलवायचा होता. संधी लागून आली होती या मैदानावर. भूषण जाधव येणं बाकी आहे पण पाया भक्कम करावा लागेल. लतेश साळगावकरला मोठी इनिंग खेळावी लागेल. गोपाळ भट्टाच्या छत्रछायेखाली जो खेळाडू तयार झाला शेवटच्या क्षणापर्यंत शर्तीचे प्रयत्न आहे मैदानावर. क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत या मैदानावर आणि चेंडू विजयी झालाय. एक गाव एक संख्या संकल्पनेतून व्यावसायिक खेळाच्या माध्यमातून तो आपण बघितला. लतेश साळगावकर गोपाळ भट्टच्या नेतृत्वाखाली ओव्हरवर ओपनिंग करत असताना आणि ज्या खेळाडूची वर्णी आज आयकॉन म्हणून या ईस्टर ट्रॉफी 2024च्या माध्यमातून आपण पाहतोय. 4 या धावसंख्येनं 14 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथावर. पुन्हा एकदा मोठा फटका या मैदानावर. फेवरेट फटका लतेशनं टोलावलाय. हा लॉंग ऑफ रिझनला चेंडू सीमा रेषा बाहेर 6 धावांसाठी. मी काय बातचीत केली होती लतेशला जास्तीत जास्त स्ट्राईक द्यावी एम के स्पोर्ट क्रिकेट संघासाठी. ते ह्या मैदानावर विचार केला तर उजव्या हाताच्या फलंदाजाला हा मैदानावर एका बाजूला अनुकूल नाही. मैदान हवा आहे. हवेची लहर घ्यायची आहे पण या मैदानावर खराब चेंडूवर आक्रमण केलं ते लतेश साळगावकरनं. या मैदानावर जागा बनवली स्वतःसाठी. एक मोठा फटका टोलवलाय आणि 6 या धावसंख्येनं 20 धावा धावपलकावर. 20 धावा धावपलकावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटला फटका. सुंदर शॉर्ट अंपुलचा फटका आहे. पहिले ग्रेसनला चेंडू या मैदानावर आपण पाहतोय. 1 पाऊंड सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी. ज्या एलिस्टरचं कौतुक केलं पण कौतुकास्पद कामगिरी एलिस्टरनं नाही केली मैदानावर. एलिस्टरवर आक्रमण केलं मैदानावर. 4 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर एका सुसज्ज स्थितीकडे वाटचाल केलाय. 24 धावा धावपलकावर आपण पाहतोय. पहिलं षटक तब्बल 6 या धावसंख्येचं आणि या षटकावर धावा आल्यात 18. हा लेखाजोगा जोडूया आपण सुमधीर संगीताकडे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय. तो रोहन भट्टा आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी. फिरकीचा जादूगर रोहन भट्टा लतेश साळगावकर एकत्र बहुतेक वेळा खेळत आहेत
पण येणाऱ्या कालखंडात प्रशांत कदमला कार्य करावं लागेल, लतेशला स्ट्राईकला आणावं लागेल आणि प्रशांत कदमला, रोहन भट्टाला येणाऱ्या कालखंडामध्ये निर्धाव टाकावे लागतील. नॉन स्ट्राईकला लतेशला ठेवावं लागेल. हा लेखाचोखा असेल मैदानावर. दोन्ही संघांची लढत आहे या मैदानावर. काल सत्रापासून बघितलं तर थोडंसं चेस करणं सकाळच्या सत्रामध्ये कठीण होत आहे. फायटिंग टोटल 60-65 पाहिजे धावपलकावर. हलक्या हातानं सुंदर कामगिरी केली या मैदानावर. एकेर धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय. 25वा धावपलकावर पावशतक पूर्ण झालंय धावपलकावर. 25वा धावपलकावर लेखाचोखा आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 रोहन पट्टा आणि लतेश सळगावकर हा सामना रंगेल मैदानावर. दोघांची लढत असेल. दोन्ही एका वाढीतील खेळाडू, एकाच गावातील खेळाडू, एकत्र खेळणारे खेळाडू आज परस्परांविरोधात लढत आहेत. बॅकफुटला चवून सुंदर फटका पाहायला मिळतोय. कबरीच्या डोक्यावरून फटका. चेंडू या मैदानावर थांबलाय, स्थिरावलाय चेंडू आणि चेंडू या मैदानात सांघिक धावपलकावर 29वा धावपलकावर. धावा या कशाही येऊत एम के स्पोर्ट क्रिकेट संघाला धावा महत्वाची आहे. समोर गोलंदाजी असेल, भेदक गोलंदाजी असेल, कालखंडामध्ये बाबा बाकरची असेल, पण दुसऱ्या बाजूनं या मैदानावर एक तगडी फलंदाजीला सुरुवात झाली आहे. लतेश साळगावकर त्याच्या साथीला या मैदानात. प्रशांत कदम समोर फलंदाजीचा विचार केला तर एकापेक्षा एक रती मारती आहेत. पीटर फर्नांडिसची नेतृत्व खेळी असेल, ॲलिस्टर असेल मैदानावर. दे दादा फटकेबाजी या मैदानावर प्रतीक गवंडीची असेल. आक्रमण जो सुरुवातीपासून पसंत करतोय ते मात्र रोहन भट्ट असतील. कागदावर नावं मोठी आहेत पण कार्य मैदानावर करावं लागेल. हा लेखाचोखा असेल मैदानावर. 29वा धावपलकावर हे आपण पाहतोय. फटका फसलाय मैदानावर. रतेश सळगावची धोक्याची घंटा वाजली आहे. क्षेत्ररक्षकाला ते झेल टिपायचे आहेत. कॅचेस विन द मॅचेस हे झेल बनवायचं आहे. कठीण झेलाचं रूपांतर साध्या सोप्या झेलामध्ये करायचं आहे. दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय. 31वा धावपलकावर षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर सांघिक धावपलकावर पहिल्या षटकामध्ये 6 धावा आपण बघितल्या. एक गडी पाहता लेखाचोखा होता. प्रतीक गवंडेनं चांगली कामगिरी केली होती मैदानावर. मोठा फटका पुन्हा एकदा पुढे सरसावलाय आणि चेंडू या मैदानावर डीप स्क्वेअर लेगला एक नेत्रदीप पद्धतीचा फटका. हा षटकाराची धावपलकावर आपण पाहतोय. रोहन भट्टावर हल्ला बोल पसंत केला मैदानावर. लतेश साळगावकरनं सुरुवात केली. एक सुंदर खेळीची मैदानावर सोडून दिला. त्याच्या डॉपस्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे त्याशिवाय चेंडूचा इशारा करतायत. अवंतच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 38वा धावपलकावर. तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. 2 षटकं थोडीशी महागडी पाहायला मिळाली मैदानावर आपण आतापर्यंत. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका या मैदानावर बसलाय. सेव्ह अँड स्क्रीनवर आलाय तो मात्र या मैदानावर. आणि काय केलंय मैदानावर. कोणाकडून चित्र बघायला मिळालंय. ॲलिस्टरकडनं चित्र बघायला मिळालंय. पीटर चिंतेमध्ये आहे कारण ॲलिस्टरकडनं ह्या चुका कधीच बघायला मिळत नाहीत. त्या चुका बघायला मिळाल्या आहेत. आज ॲलिस्टरचा दिवस नाही की काय. गोलंदाजी थोडीशी खराब कामगिरी. क्षेत्ररक्षणामध्ये त्यानं अनेकदा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याने बक्षिसं घेतल्यात त्या क्षेत्ररक्षकाकडून सेल सुटलंय. म्हणजे एम के स्पोर्ट क्रिकेट संघ आज लक फॅक्टर पाहायला मिळतोय. लतेश साळगावकर 42वा धावपलकावर. हलक्या हातानं घेऊन काढल्याचे क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन त्या ठिकाणी त्यानं क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण बघितलाय. 43वा धावपलकावर. 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 43वा धावपल
धन्यवाद योगेश। चलेंगे फिर एक बार मैदान के बीच में। चौथे ओवर का आगाज यहाँ पर होता हुआ देवेंद्र गडेकर गेंदबाजी मार्ग के ऊपर पहली गेंद बिंदी निकली। लतेश सारगांवकर स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी, राइट हैंडर बल्लेबाज, बड़े शॉट लगाए इस खिलाड़ी ने आज के दिन में, इस पहले इनिंग में। और एक बिग हिट, घुटना टेक, तमाशा देख, गेंद जाएगी सीमा के पार, 6 रनों के लिए डीजे। राहुल दोरी याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक लतेशसाठी। चलेंगे मैदान में। बिल्कुल एक हाई वोल्टेज मुकाबला, एक हाई वोल्टेज ड्रामा। सीमित 6 ओवर का ये मुकाबला और 6 ओवर में पहले बल्लेबाजी करते हुए यहाँ पर 12 गेंदे और 42 रन जिस बल्लेबाज ने बनाए वो बल्लेबाज लतेश सारगांवकर फिर एक बार स्क्वायर लेग रिदन में। जब तक पीटर आते गेंद के ऊपर, गेंद को फील्ड करते वापस थ्रो करेंगे, तब तक सिंगल रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। और सिंगल के तहत अब मात्र 50 रन पूरे। कुल मिलाकर चौथा ओवर यहाँ पर प्रगति पथ पर चलते वक्त 3 गेंदों का खेल हुआ समाप्त। अभी भी 3 गेंदों का खेल बाकी है। फिर एक बार गेंदबाजी मार के ऊपर देवेंद्र गडेकर हल्के हाथ से सम्मान दिया गेंद को। यही करना होगा मैदान में। सामने वाले बल्लेबाज अगर लय में बल्लेबाजी कर रहे तो बिल्कुल सिंगल चुरा लो और उस बल्लेबाज को मौका दो बड़े शॉट खेलने के लिए। एक अच्छी रणनीति यहाँ पर पहले बल्लेबाजी करते हुए टीम। यहाँ पर एमके स्पोर्ट बल्लेबाजी करते हुए और एक बिग हिट, ट्रेंडिंग ग्राउंड, गेंद जाएगी बिल्कुल सीमा के पार, 6 रनों के लिए। और एक ताबड़तोड़ छक्का। मैन फॉर्म केरवाड़ा से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी, लेकिन उसकी पहुंच बहुत बढ़िया है। बहुत ही बढ़िया शॉट सिलेक्शन, उसका कर्मों का इस्तेमाल, फुटवर्क बहुत ही बढ़िया इस खिलाड़ी में। अपने अनुभव का पूरे इस्तेमाल मैदान के बीच में। फिर एक बार चले गेंदबाजी मार के ऊपर देवेंद्र। फिर एक बार बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर था, लेकिन ऑफ टिक के हल्की सी बाहर रखी थी गेंद, बल्ले के रिडार में नहीं है गेंद बिल्कुल विकेट कीपर के दस्तानों में, बगैर कोई रन से, बगैर कोई नुकसान से बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। कुल मिलाकर 4 ओवर का यहाँ पर खेल समाप्त होता हुआ और 57 रन स्कोर कार्ड के ऊपर। बिल्कुल लतेश सारगांवकर अगर बात की जाए तो 15 गेंदे और 49 रन, अभी तक 1 रन दूर अपने अर्धशतक थे। और बहुत ही बढ़िया काम यहाँ पर पूर्ण किया इस खिलाड़ी ने। लाजवाब बल्लेबाजी, ताबड़तोड़ वाली बल्लेबाजी, विस्फोटक वाली बल्लेबाजी। कुल मिलाकर 4 ओवर का यहाँ पर खेल समाप्त है, यानी कि 12 गेंदों का खेल अभी भी बाकी। और कम से कम 12 गेंदे में अगर लतेश रहते हैं मैदान में तो 70 तक पहुंचने की कोशिश जरूर रहेगी पहली बल्लेबाजी करती हुई टीम, यानी कि एमके स्पोर्ट की टीम। यहाँ पर उनके सामने अगर बात की जाए स्वयंभू क्रिकेटर्स सोनसुरा की टीम यहाँ पर गेंदबाजी कर रही है। एलिस्टर फर्नांडिस फिर एक बार गेंदबाजी मार्ग के ऊपर, अपने ओर से दूसरा और टीम के ओर से 5वां ओवर लेकर अंपायर के दाईं ओर से गेंदबाजी टप किया, बिल्कुल थर्ड मैन के रिदम में, लाजवाब स्ट्रोक बिल्कुल। और गेंद निकल गई सीमा रेखा पर, बेहतरीन चौवा, बिल्कुल थोड़ी सी बाउंसर लाइन गेंद थी और उसका फायदा उठाया, वहां पर हल्के से टैप किया गेंद को और 4 रनों के लिए गेंद निकली थर्ड मैन के रिदम। अच्छी गेंद को सम्मान करो और खराब गेंद को आसमान दिखाओ। एक खराब गेंद थी, बिल्कुल पटकी हुई गेंद थी, उसका फायदा उठाया उस बल्लेबाज यानी कि प्रशांत कदम। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। फिर एक बार चले गेंदबाजी मार के एलिस्टर अपने ओर से दूसरी गेंद लेकर, यह गेंद बहुत ही बढ़िया थी, सलमान देकर मजबूर किया पर स्ट्राइक के ऊपर कर भी मामला, लेकिन लतेश बिल्कुल विकेटों के बीच में तेज तर्रा रहे। सिंगल रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। सिंगल के तहत पारी का स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ 62 रन स्कोर कार्ड के ऊपर, 62, लॉस ऑफ 2 विकेट। एलिस्टर अपने ओर से तीसरी गेंद लेकर फिर एक बार प्रयास करेंगे, कवर कर में एक लाजवाब स्ट्रोक
खिलाड़ी वहां पर तैनात है, जब तक फील्ड करेंगे वापस थ्रो करेंगे तब तक दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज और 2 रन मुकम्मल किए। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट और 50 रन यहाँ से पूरे होते हैं। बिल्कुल तालियों की गूंज इस खिलाड़ी के लिए, बहुत ही बढ़िया। 16 गेंदे और 51 रन जिस खिलाड़ी ने जमाए। लाजवाब बल्लेबाजी, ताबड़तोड़ वाली बल्लेबाजी, विस्फोटक वाली बल्लेबाजी, 4 छक्के और 5 चौवे जिस बल्लेबाज ने। लाजवाब बल्लेबाजी, ताबड़तोड़ वाली बल्लेबाजी। 50 रन यहाँ पर अचीव किए। फिर एक बार चले गेंदबाजी मार के ऊपर एलिस्टर, पटकी हुई गेंद, यहाँ पर स्ट्रेट ग्राउंड खेलने का प्रयास, यहाँ पर खिलाड़ी तैनात है। जब तक फील्ड करेंगे, हल्की सी मिस फील्ड, फंबलिंग वहां पर और गेंद निकले बिल्कुल सीमा रेखा पार 4 रनों के लिए। स्कोर कार्ड के ऊपर लाजवाब बल्लेबाजी लतेश की, बिल्कुल स्ट्रेट ग्राउंड खेला हुआ शॉट वी शेप में, बिल्कुल 4 रनों के लिए। और एक यहाँ पर देखो बल्ले का शायद चुम्मा लिया और लॉन्ग स्टॉप के नजर में गेंद ट्रैवल हो रही, तेजी और रफ्तार के साथ वहां पर सिंगल रन मुकम्मल। दूसरे रन का प्रयास यहाँ पर और दूसरा रन टहलते टहलते वहां पर दोनों बल्लेबाजों ने पूरा किया और 2 रनों के तहत पारी का स्कोर यानी कि 70 रन स्कोर कार्ड के ऊपर। लाजवाब बल्लेबाजी, विस्फोटक वाली बल्लेबाजी। अभी भी 5वीं ओवर के आखिरी गेंद का खेल बाकी है, यानी कि कम से कम यहाँ से और एक बड़े शॉट की तलाश जरूर रहेगी। बिल्कुल 7 गेंदों का खेल अभी बाकी इस पहले इनिंग का। लाजवाब बल्लेबाजी लतेश सागौकर की बिल्कुल तारीफ की जाए उतनी कम। पटकी हुई गेंद, फिर एक बार उड़ाया गेंद को, हवा में गेंद खड़ी होती, फिर एक बार एलिस्टर गेंद के पीटर गेंद के नीचे, इसको सेफ रन माना जाता है। बिल्कुल लाजवाब तरीके से कैच गैदर किया और चलता क्या लतेश बैक टू द पवेलियन, लेकिन तालियों की गूंज इस खिलाड़ी के लिए होनी चाहिए। लाजवाब बल्लेबाजी, 54 रनों का बिल्कुल लाजवाब बॉलर, 70 रनों का यहाँ पर बल्लेबाजी करती निधि बल्लेबाजी, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। नए बल्लेबाज धीरे धीरे बिल्कुल भूषण जाधव, एक ताबड़तोड़ वाले बल्लेबाज फिर एक बार मैदान के बीच में, लेकिन नजर आता हुआ स्कोर कार्ड अगर बात की जाए तो 70 रन स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी ओवर का खेल बाकी है, क्या आखिरी ओवर में फिर एक बार भूषण वो जलवा दिखाएंगे अपना, क्योंकि निजी ग्राउंड है, होम ग्राउंड है उनका भी। देवेंद्र गडेकर नए गेंदबाज यानी कि स्लॉग ओवर में गेंदबाजी करेंगे। प्रशांत कदम की अगर बात की जाए तो बिल्कुल एक छोर के ऊपर डटे हुए, बीच बीच में बड़े शॉट लगाते हैं, लेकिन एक छोर के ऊपर बिल्कुल डटे हुए सामने वाले बल्लेबाज को मौका देते हैं। लतेश का साथ बहुत ही बड़ी तरीके से निभाया और एक सिंगल रन मुकम्मल किया। ये बिल्कुल कोशिश बहुत ही बढ़िया, एक अच्छा बैटल मैदान के बीच में, अच्छी रणनीति मैदान के बीच में, सामने वाले बल्लेबाजों को मौका दे रहे हैं। बिल्कुल प्रतीक कदम, प्रशांत कदम, बहुत ही बढ़िया मैदान के बीच में, विकेटों के बीच में दौड़, तेज तर्रार दौड़, बिल्कुल सिंगल चुराते सामने वाले बल्लेबाज को मौका देते। अब मतलब भूषण जाधव ऑन स्ट्राइक, राइट हैंडर बल्लेबाज, एक विस्फोटक वाले बल्लेबाज, एक ताबड़तोड़ वाले बल्लेबाज मैदान के बीच में, लेकिन उसके बीच में गेंदबाजी मार के ऊपर चले देवेंद्र गडेकर, अंपायर के दाई ओर से गेंदबाजी। फिर एक बार पहले गेंद का खेल हुआ समाप्त, अभी भी 5 गेंदों का खेल बाकी इस स्लॉग ओवर का। दूसरी गेंद लेकर चले, यह गेंद बल्ले का चुम्मा, बिल्कुल थर्ड मैन कंडीशन में खिलाड़ी तैनात है, वहां पर बिल्कुल सिंगल रन मिलेगा। अच्छा प्रयास, बिल्कुल फील्डिंग उतनी बढ़िया वहां पर, और 1 रन के ऊपर संतुष्ट दोनों बल्लेबाज। प्रयास बिल्कुल हुआ था वहां पर भूषण जाधव का स्ट्राइक अपने पास रखने का, लेकिन नाकारा। बिल्कुल बचेंगे तो और लड़ेंगे और रन बनाएंगे अपने टीम के लिए, ये सोच यहाँ पर मैदान के बीच में दोनों बल्लेबाजों की। सफल होकर खेलने का प्रयास का कदमों का इस्तेमाल जरूर किया जा रहा है मैदान के बीच में। हल्का सा करीबी मामला, लेकिन प्रशांत को वापस डगआउट में विकेट सैक्रिफाइस किया यहाँ पर, क्योंकि जानते हैं भूषण जाधव के पास काबिले तारीफ बल्लेबाजी है, क्षमता उनके पास बड़े शॉट लगाने की ताकत है, और उस हिसाब से मैदान के बीच में भूषण जाधव बिल्कुल बैक टू द पवेलियन प्रशांत कदम निकलते हुए बिल्कुल विकेट को सैक्रिफाइस किया वहां पर, लेकिन भूषण को जो बिल्कुल चाहती स्ट्राइक अपने पास रखने की, वो कहीं ना कहीं यहाँ पर अपूरी रहते हुए उनके पास वो कोशिश कर रहे थे बिल्कुल ये स्ट्राइक अपने पास रखने की, लेकिन कहीं ना कहीं हल्के से वहाँ पर चूके
प्रशांत कदम और वापस डगआउट का रास्ता नए बल्लेबाज से मैदान के बीच में चैतन्य परब धीरे धीरे मैदान के बीच में और एक युवा खिलाड़ी स्ट्राइक के ऊपर उनको मौका मिलेगा बल्लेबाजी करने का। कुल मिलाकर 3 गेंदों का खेल हुआ समाप्त आखिरी ओवर का 72 रन स्कोर कार्ड के ऊपर और एक बड़ा शॉट आते आते बिल्कुल काउ कॉर्नर के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा पार 6 रनों के लिए डीजे। कुल मिलाकर 4 गेंदों का यहाँ पर खेल समाप्त। पिछली गेंद के ऊपर छक्का लगा बिल्कुल लाजवाब बल्लेबाजी आते आते चैतन्य परब बिल्कुल मैदान के बीच में छाते हुए युवाओं का टैलेंट यहाँ पर पेश होता हुआ बेहतरीन बल्लेबाजी। अगर बात की जाए प्रशांत की एक छोर के ऊपर डटे रहे लेकिन 10 रन बनाए अपने टीम के लिए। एक चौवा उसमें शामिल थर्ड मैन के रिदन में लेकिन नए बल्लेबाज चैतन्य आते आते बिल्कुल काहू कॉर्नर को हिट कर दिया गेंद को भेज दिया सीमा रेखा पार। देवेंद्र गडेकर चले अपने ओर से 5वीं गेंद लेकर अंपायर के दाई ओर से गेंदबाजी कर रहे हैं मीडियम फास्टर गेंदबाजी लेकिन अब मात्र चैतन्य फिर एक बार सिंगल रन मुकम्मल किया स्क्वायर लेकर इधर में गेंद को खेलने का इरादा था उनका लेकिन बल्ले और गेंद के बीच कोई संपर्क नहीं शायद शरीर के ऊपर गेंद टकराती हुई सिंगल रन मुकम्मल करेंगे। 73 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके 79 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके। आखिरी गेंद का खेल बाकी इस इनिंग का स्ट्राइक के ऊपर भूषण यादव क्या बड़ा शॉट के लिए जाएंगे बिल्कुल कोशिश जरूर रहेगी भूषण की लेकिन यहाँ पर देखो बिल्कुल लाजवाब गेंद फाइनल लेकर में गेंद ट्रैवल और सिंगल रन मुकम्मल। 80 रन का टारगेट यहाँ पर अचीव किया गया। 81 रनों का टारगेट मैदान के बीच में सेट किया जा चुका है। बिल्कुल लाजवाब बल्लेबाजी एमके स्पोर्ट की लाजवाब बल्लेबाजी विस्फोटक वाली बल्लेबाजी लेकिन यहाँ से बिल्कुल स्वयंभू कोकनेश्वर टीम किस प्रकार से इस टारगेट को अचीव करने के प्रयास करेंगे। क्या फिर एक बार गेंदबाजों का बोलबाला रहेगा क्या बल्लेबाज हावी हो जाएंगे मैदान के बीच में ये तो आने वाला समय तय करेगा लेकिन
संघ 80 धावांचा किल्ला धावफलकावर झळकवतोय व स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघ ज्यानं नाणेफेकीचा कौल जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, त्या स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघासमोर 81 धावांचं उद्दिष्ट हे ठेवलं जात आहे. या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये खास आकर्षण ठरतोय तो लतेश साळगावकर. ज्या लतेश साळगावकरनं 57 धावांची एक अर्धशतकी खेळी साकारली व निश्चितपणे आयकॉन खेळाडू म्हणून या स्पर्धेमध्ये मला का खेळण्याचं निमंत्रण दिलं गेलं, का मी आयकॉन खेळाडू म्हणून त्यांच्या पसंतीला पात्र ठरलो, हे सिद्ध करताना आपल्या पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतकी खेळी तो साकारतोय. 6 षटकांमध्ये 81 धावांची आवश्यकता प्रतिस्पर्धी संघाचा विचार केल्यास बाबा बाक्करसारखा गोलंदाज या खेम्यामध्ये निश्चितपणे, तर दुसऱ्यापासून डावखुराचा शेलदार फलंदाज पीटर आणि त्याच्या साथीला फलंदाज प्रतीक गवंडे हे 2 फलंदाज मैदानावर उपस्थित. हे स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघासाठी प्रतीक गवंडे याचा विचार केल्यास आयकॉन खेळाडू म्हणून तो निश्चितपणे खेळतोय. एक आक्रमक फलंदाज म्हणून दक्ष 11 उभादांडा क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना अनेक सामन्यांमध्ये आपल्या नावाची छाप ज्या प्रतीकनं सोडली आहे, त्या प्रतीकवर मोठी जबाबदारी असेल की एका मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून खेळण्याची त्याला संधी मिळते. ती पीटर याच्या समवेत त्या संधीचं सोन्यात रूपांतरित करण्यासाठी प्रत्येक याच्या समोर संधी असेल, तर दुसऱ्यापासून डावखुऱ्या हाताचा शेलदार फलंदाज पीटर याला साथ देण्यात त्याच्यासाठी क्रमप्राप्त बाब असेल. पीटर एक शेलदार असा फलंदाज, तंत्रशुद्ध असे फलंदाज ज्याच्या फलंदाजीमध्ये निश्चितपणे लेदर बॉल क्रिकेटची प्रतिभा ही दिसते. तो डावखुऱ्याचा या ठिकाणी पीटर हा अर्थातच नॉन स्ट्राईकला तर स्ट्राईकला प्रतीक, गोलंदाजी मार्फत गोलंदाज बाबा बाक्कर वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघासाठी पहिलं षटक फेकण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं पंचांच्या डाव्या हाताकडनं पॅव्हेलियन एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. अकरा टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू काहीसा वॉर्मअप पद्धतीचा, मात्र दुसऱ्या बाजूला तगड्या फटका मारण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक लतेश साळगावकर याच्या स्वीकारताना प्रतीकचा फसलेला फटका झेलाच्या स्वरूपात परावर्तित होत पहिल्या चेंडूवर गोलंदाज बाबा बाक्कर याला सफलता प्राप्त होते, तर पहिला हादरा प्रतीक याच्या स्वरूपात मिळतोय. तो फलंदाजी करणाऱ्या स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघाला 81 धावांचा पाठलाग करताना दिसे. देवनला धाव सजवावा लागेल, एक भागीदारी रचावी लागेल, कारण उद्दिष्ट हे मोठ्या धावसंख्येचं. मात्र ही स्पर्धा लीग स्वरूपाची क्रिकेट स्पर्धा असल्याने जास्तीत जास्त धावांचा पाठलाग करणं क्रमप्राप्त असेल. या सामन्यामध्ये विश्वास प्राप्त करावा, दरमजल करत विजयाच्या दिशेनं पाऊल टाकावं या उद्देशानं या ठिकाणी देवेंद्रवर जबाबदारी येऊन ठेपते. बाबा बाक्कर या गोलंदाजाचा सामना करण्यासाठी 1 गडी बाद 0 धाव. पहिल्या चेंडूचा खेळ हा समाप्त. राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट पद्धतीनं फेकलेला चेंडू हलके स्टोलवला जातो. तो पॉईंट क्षेत्रात जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय, एकेर धाव देवेंद्र सहजगत्या पूर्ण करतोय. एकेर धावेने देवेंद्र आपल्या धावसंख्येची सुरुवात ही करतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त व एका गड्याच्या मोबदल्यात 1 धाव फलकावर पाठलाग करताना स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघ 81 धावांचा जे 80 धावांचा डोंगर रचिलाय. प्रथम फलंदाजी करताना MK स्पोर्ट्स क्रिकेट संघानं लतेश साळगावकरच्या तुफानी 57 धावांच्या जोरावर डाव्या उजव्या हाताची जोडगोळी मैदानावर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी डोकेदुखी ठरते. क्षेत्ररक्षण रचना पहा, शॉर्ट थर्मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड ऑन, डीप मिड विकेट असे क्षेत्ररक्षक. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू सोडून दिला जातो. रिस्पेक्ट म्हणजे त्याला सन्मान केला जातोय तो गोलंदाजाचा उजव्या यष्टी बाहेरील चेंडूचा. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण करतोय. एक निर्धाव चेंडू बाबा बाक्कर याचा गणला जातोय. 1 धाव धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त.
पर एकदा बाबा सज्जा आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू ज्या वेगानं आला त्याच वेगानं डीप स्क्वेअर लेग सीमरच्या पलीकडे उत्तुंग अशा षटकारासाठी पीटर टोलवतोय. आपल्या डावाची सुरुवात आकर्षक अशा षटकारानं पीटर करतोय व षटकारानं प्रतिस्पर्धी संघाला सावधगतीचा इशारा देत आपल्या संघाला म्हणजे स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघाला नेऊन ठेवतोय. तो 7 धावांवर खेळ समाप्त होतोय 4 चेंडूंचा. पर एकदा बाबा बाकर सज्ज, सुरेख असा फटका फॉलो थ्रू पर सुरेख असा वापर, चेंडू सरळ डीप लॉंग ऑफ सीमरच्या पलीकडे 4 धावांसाठी एक षटकार, त्यानंतर चौकार. 2 चेंडूंवर निघतायत तब्बल 10 धावा. जो धावफलक संथ गतीने कासवाच्या गतीनं मंदावलेला होता त्याला काहीशी उभारी मिळते, ती 11 धावा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. पहिल्या वेळेला सफलता प्राप्त, मात्र काहीशा महागड्या अशा षटकाच्या सांगतेसाठी अनुभवी गोलंदाज बाबा हा पंचांच्या उजव्या हाताकडनं म्हणजे राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं सज्ज होतोय व निश्चितपणे सामोरा जाईल 3 चेंडूंचा सामना करत 10 धावांवर खेळणारा फलंदाज पीटर फर्नांडिस हा स्ट्राईकला. ओव्हरपिच चेंडू, फटका फसतोय, चेंडू बराच वेळ हवेत जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पाहायचंय, झेल टिपला जातोय की नाही. तो लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मिड ऑफच्या दिशेनं जातोय, गगनाला गवसणी घालणाऱ्या चेंडूचं झेलात रूपांतरित करतोय व धोकादायक फलंदाज पीटर फर्नांडिस याची 10 धावांची एक षटकार एक चौकार यांच्या सहाय्यानं 4 चेंडूतील खेळी समाप्त होत दुसरा हादरा स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघाला 11 धावा धावफलकावर डीजे. दोन गडी बाद 11 धावा पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज नवीन फलंदाज ॲलिस्टर याची वर्णी ही मैदानावर लागतोय. एक अष्टपैलू असा खेळाडू मात्र या वर्षीच्या क्रिकेट मोसमाचा विचार केल्यास कामानिमित्त पुण्या येथे स्थायिक झालेला आणि त्यामुळे स्थानिक क्रिकेटपासून थोडासा दूर राहिलेला. मात्र क्रिकेटपासून जरी स्थानिक क्रिकेटपासून मी दूर गेलो तरी पण नसानसात माझी भिनलेली जी क्षमता आहे, जे माझ्या अंगात क्रिकेटचं रक्त सळसळत आहे, त्या रक्ताचा मी वापर करेन. निश्चितपणे आपल्या संघासाठी भरीव अशी कामगिरी केली या इराद्यानं या ठिकाणी देवेंद्र याला साथ द्यायला ॲलिस्टर याची पावलं मैदानावर जात आहेत. बाबा बाकर याच्या जागी गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार याची वर्णी ही लागते. गोलंदाज ओमकार चिपकर पंचांच्या डाव्या हाताकडनं आपला मारा करण्यासाठी सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं फुलरलेन पद्धतीचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट, जमिनीलगतचा फटका, शॉर्ट कव्हरच्या दिशेनं पहिल्या प्रयत्नात फसकत मात्र दुसऱ्या प्रयत्नात स्वतःला सावरत चेंडूवर ताबा मिळवला जातोय. तो क्षेत्ररक्षक बाबा बाकर याच्या कर्वे व एकेर धाव देवेंद्र याच्या खाती सहजगत्या ही प्राप्त होते. 12 धावा एक षटक एक चेंडू यांचा खेळ समाप्त. क्षेत्ररक्षक रचना आपण या ठिकाणी पाहू शकतो. डीप लॉंग ऑन व एक डीप स्क्वेअर लेग असे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, शरीरवेदी असा चेंडू, स्क्वेअर लेगचे पंच या ठिकाणी इशारा दर्शवत आहेत, तो म्हणजे नोचा. शरीरवेदी चेंडू फेकल्याने या ठिकाणी दंडात्मक
फटका मारण्याची संधी, एक मात्र धावचीतचा अपवाद वगळता बाकी सर्व ठिकाणी स्वतःची विकेट शाबूत ठेवण्याचा अधिकार फलंदाज ॲलिस्टरला. यावेळी ॲलिस्टर चुकतोय. फ्री हिटचा चेंडू बरखुबीने या ठिकाणी निहाळला जातोय. तो ओमकार याच्या करवी निर्धाव चेंडूसह धावसंख्येत कोणताही बदल होताना दिसत नाही. 13 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर. विजयी उद्दिष्ट 81 धावांचं स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघासमोर आणि त्याचा पाठलाग करण्यात 13 धावा धावफलकावर. परत एकदा शरीरवेधी चेंडू, दंडात्मक या ठिकाणी कारवाई नो बॉलच्या स्वरूपात दिली जाते. चेंडूचा प्रवास हा फाईन लेग क्षेत्रात चौकारासाठी. नो बॉल त्याच्यावर चौकार म्हणजे एकंदरीत 5 धावा या ठिकाणी पूर्णत्वास येत आहेत. पंचकार मिळतोय. 4 धावा ॲलिस्टरच्या खाती, 1 धाव 9च्या स्वरूपात. या 5 धावानं एकंदर सांघिक धावसंख्या 18 अशी धावफलकावर. सतत 2 चेंडू हे शरीरवेधी फेकल्याने गोलंदाज ओमकार याची गोलंदाजी बहुधा या ठिकाणी थांबवण्यात येईल असं चित्र दिसतंय. पंच खातरजमा या ठिकाणी करताना दिसत आहेत. सल्ला मसलत करताना दिसत आहेत. 18 तुझा तो वापर करतोय, ज्याला बीमर असं म्हटलं जातं. आणि त्याच बीमरचा वापर केल्याने त्याची गोलंदाजी थांबविण्यात येते. त्याच्या चाकी या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम पेडणेकर याची वर्णी ही लागते. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने शुभम सज्ज. यावेळी सुरेख असा चेंडू, कमबॅक करणारा चेंडू, प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवर अंकुश ठेवणारा असा चेंडू या ठिकाणी समाप्त होतोय. 18 धावा धावफलकावर. 2 फ्री हिटचे चेंडू खेळण्याची सुसंधी ॲलिस्टर याला प्राप्त झाली होती. मात्र सरावाचा निश्चितपणे अभाव दिसतोय तो ॲलिस्टर याच्या बॅटमध्ये. त्यामुळेच फलंदाज ॲलिस्टर हा वारंवार चकताना मैदानावर दिसतोय. 18 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. यावेळी सुरेख असा चेंडू, सतत वारंवार निर्धाव चेंडूचा मारा होताना दिसतोय तो गोलंदाज शुभम याच्या करवी. सलग 2 चेंडू निर्धाव गणले जात आहेत या षटकातील ते गोलंदाज शुभम याचे. पर्यायानं धावसंख्या 18 धावा, 81 धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक प्रगतीपथावर MK स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या वतीनं. आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र लय सापडता येते ॲलिस्टरला. चेंडू पट्ट्यामध्ये येतोय आणि ज्यावेळी चेंडू पट्ट्यामध्ये येतोय त्यावेळी सीमारेषा ही निश्चित मानली जाते. पंचांचा इशारा षटकाराचा. ज्या फटक्याच्या शोधात ॲलिस्टर होता तो आक्रमक फटका ॲलिस्टर याच्याकडनं निघतोय. कदाचित एका मोठ्या डावाची ही नांदी असेल. सूर फलंदाजीमध्ये सापडलाय याचे काहीसे ते संकेत असतील आणि हेच संकेत सांघिक 24 धावांवर विसावत आहेत. ते फलंदाजी करणाऱ्या स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघाला 81 धावांचा पाठलाग करताना. चोवीस धावा धावफलकावर आपल्या षटकाची बहुधा सांगता करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम पेडणेकर हा सज्ज. काही वेळी आखूड टप्प्याचा चेंडू, फटका फसतोय. पहिल्या प्रयत्नात झेल टिपण्याचा अयशस्वी प्रयत्न होतोय. सुटलेल्या झेलाचं रूपांतर एकेरी धावात होत आहे. म्हणजे एक जीवनदान प्राप्त होत आहे ॲलिस्टर याला. खेळ समाप्त होतोय तो 2 षटकांचा व 2 षटकांच्या सांगतेखेरीज विजयी उद्दिष्ट 81. या 81 धावांचा पाठलाग करताना सांघिक धावसंख्या 25 अशी धावफलकावर म्हणजे पावशतक धावफलकावर झळकलं जातंय स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघाचं हे 2 षटकांच्या सांगतेखेरीज. अजून बरीच मजल मारायची आहे. 4 षटकांचा खेळ बाकी. या 4 षटकांमध्ये विजयी रथावर आरूढ व्हायचं असेल तर 56 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रति षटकामागे 14 धावांची लयलूट करणं क्रमप्राप्त बाब असेल ती फलंदाजी करणाऱ्या स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघासाठी. अर्थात क्षमता ही निश्चितपणे भिनलेली आहे. क्षमता ही निश्चितपणे फलंदाजीमध्ये आहे. मात्र ठासून भरलेली क्षमता सिद्ध करण्यासाठी मुकाबला करायचा आहे MK स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या गोलंदाजांचा. ज्या गोलंदाजीमध्ये सक्षम असे गोलंदाज धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी हे आहेत आणि त्याच सक्षम गोलंदाजीतनं या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर बदल.
वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघासाठी तिसरं षटक फेकण्यासाठी तो कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाचा विचार केल्यास भूषण जाधव हा सलामीला येतो, तोडफोड फटकेबाजी करतो, गोलंदाजी तो कमी प्रमाणात करताना आपण पाहतो. मात्र हे सामने हे एक गाव एक संघ या स्वरूपातील नसून आरवली प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे म्हणजे गोलंदाजीमध्येही बऱ्यापैकी माझ्या कलागुणांना वाव आहे आणि तो वाव या मैदानावर मी दर्शवेन, प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना बाद करेन या इराद्यानं भूषण या गोलंदाजाची वर्णी मैदानावर लागते. 25 धावा 2 कार्यांच्या मोबदल्यात स्ट्राईकला फलंदाज ॲलिस्टर हा असेल. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू स्ट्रेगरित्या न्यायला जातोय. चेंडूचा प्रवास हा डीप फाईन लेग सीमारेषा पलीकडे षटकारासाठी होतोय. आखूड टप्प्याच्या चेंडूला सीमारेषा दर्शवत स्वागत केलं जातंय षटकारानं भूषणचं. ते ॲलिस्टरच्या करवी काहीशी लय सापडते ॲलिस्टरला, ज्या 6 धावांनी म्हणजे षटकारानं सांघिक धावसंख्या ही 31 धावांवर प्रस्थापित होते. बरोबर 50 धावांची आवश्यकता व 23 चेंडूंचा खेळ हा बाकी. आणखी एक आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र निश्चितपणे भूषण सुदैवी ठरतोय. फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता डेप लॉंग ऑनच्या दिशेनं, मात्र हाच प्रयत्न जर चेंडूला वळवायचा झाला असल्यास स्क्वेअर लेगच्या दिशेनं झाला असता तर याही चेंडूवर मोठ्या धावा या निघू शकल्या असत्या. सुदैवी ठरतोय तो भूषण, सज्ज होतो षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू हलके जमिनीलगत टोलावला जातोय. चेंडूचा प्रवास लॉंग लेगच्या दिशेनं फाईन लेगवरनं चित्त्याच्या चपळाईतनं क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. आपल्याकडनं चूक होणार नाही, प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज याचा फायदा घेणार नाहीत या इराद्यानं क्षेत्ररक्षण करून चेंडूची परती होते व एकेरी ठेवीवर ॲलिस्टरला समाधान हे मानावं लागतंय. 31 धावा धावफलकावर 32 धावा धावफलकावर गडी बाद होत आहेत. ते अर्थातच या ठिकाणी 2 षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भूषण जाधव राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं षटकातील पुढील म्हणजे 4था चेंडू फेकण्यासाठी हा सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू बॅकफुटवर जातोय, स्वतःसाठी जागा निर्माण करतोय. जागा स्वतःसाठी निर्माण केल्यानंतर अचूकतेनं चेंडू डीप पॉईंट सीमारेषा पलीकडे टोलवतोय. 4 धावा फलंदाज देवेंद्र याच्या खाती सहजगत्या प्राप्त होत आहेत, ज्या चौकारनं सांघिक धावसंख्या 36 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात 81 धावांचा पाठलाग करताना 36 धावा 2 गडी बाद. महागडा ठरतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भूषण. या षटकामध्ये निघतोय 1 षटकार 1 चौकार. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, त्याच फटक्याची री ओढली जाते. डीप पॉईंट सीमारेषा दिशेनं चेंडूचा प्रवास, मात्र निर्बंध असलेल्या ठिकाणी चेंडूचा प्रवास होतोय, त्यामुळे 2 धावा मिळत आहेत. त्या फलंदाज देवेंद्र याला ज्या दुहेरी धावेने धावफलक बदलतोय, धावफलक स्थिरावतोय तो 38 धावांवर. तिसरं षटक प्रगतीपथावर 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दोन्ही संघांना विजयाची समसमान अशी संधी, कारण पाठलाग होतोय 81 धावांचा. 81 धावांचा पाठलाग सुरू असताना आघाडीचे 2 फलंदाज स्वस्त तंबूमध्ये परतले. त्यानंतर डाव सावरला तो ॲलिस्टर आणि त्याचा साथीदार देवेंद्र या जोडगोळीनं तोडफोड फटकेबाजी हे 2 फलंदाज साकारतायत. 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक या डावातील प्रगतीपथावर बहुधा शेवटचा चेंडू या षटकातील असेल. हाही एक आखूड टप्प्याचा चेंडू, खराब चेंडू, उजव्याशीच्या बराच बाहेर जाणारा. दोन्ही हात समांतर होत आहेत. अनुभवी पंच मंदार किनेळकर यांचे. आणखी एक अवांतर धाव एकेरी अवांतर धावेच्या सहाय्यानं धावफलक बदलतोय तो 39 धावांवर. तिसऱ्या षटकाच्या सांगतेचा चेंडू 39 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. यावेळी हवेमध्ये चेंडू राहतोय. बहुधा स्वतः गोलंदाज भूषण चेंडू खाली जाईल यात शंका नाही. भूषण झेल टिपतोय व बराच वेळ खेळपट्टीवर थांबण्यात प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी ठरणारा देवेंद्र हा मैदानाच्या बाहेर जातोय. तिसऱ्या
होतोय 3 षटकांचा 39वा धाव फलकावर दोन्ही संघांना विजयाची समान संधी. बाद होऊन देवेंद्र मैदानाच्या बाहेर व देवेंद्रची जागा करण्यासाठी नवीन फलंदाज आयकॉन म्हणून ज्याची वर्णी लागली आहे तो रोहन बटा मैदानावर येतोय ॲलिस्टर याला साथ द्यायला. 3 षटकांचा म्हणजे 18 चेंडूंचा खेळ बाकी असूनही आवश्यकता तब्बल 42 धावांची विजयासाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाबा बाक्कर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने सज्ज होतोय. चेंडू काहीसा खाली राहतोय. खाली राहिलेल्या चेंडूचा अंदाज या ठिकाणी येऊ शकत नाही. चेंडू निर्धाव गणला जातोय. धावसंख्येत कोणताही बदल अपेक्षित नाही. 39 धावा धावफलकावर 3 गाड्यांच्या मोबदल्यात चौथ्या षटकाच्या सुरुवातीस. कंजूशी गोलंदाजी साकारण्याचा निश्चितपणे बाबा बाक्कर हा प्रयत्न करतोय. फलंदाज ॲलिस्टर याचं कडवं आव्हान हे त्याच्या समोर असेल यात कोणतीही शंका नाही. ओव्हरपेच चेंडू फटका हवेमध्ये. चेंडूचा प्रवास लॉंग ऑफला डीप लॉंग ऑफला झेल उडतोय. झेल टिपला जातोय व धावांसाठी किंबहुना मोठ्या फटक्यांसाठी संघर्ष करणारी खेळी ही चौथ्या गाड्याच्या स्वरूपात अखेर शमली जाते. अखेर थांबते. ती फलंदाज ॲलिस्टर याची 4 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या. वर्णी मैदानावर लागते. बाबा बाक्करची कलात्मक अशी गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये बाबा बाक्करने 2 सफलता प्राप्त केले. याही डावातील आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकात तो 1 सफलता प्राप्त करतोय व का मला फरोशाचा गोलंदाज म्हटलं जातंय हे तो सिद्ध करतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाबा बाक्कर हा सज्ज होतोय. रोहित आल्या आल्या मोठा फटका मारतोय. चेंडूचा प्रवास स्क्वेअर लेगच्या दिशेनं. झेल टिपण्याची संधी होती मात्र अखेरच्या क्षणी स्वतःवरचं नियंत्रण डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षण खोतोय व आलेली नामी संधी दवडली जात. या ठिकाणी फलंदाज रोहित याला जीवनदान हे प्राप्त होतंय. यानंतर सामना लगेचच सुरू होईल. तो सामना क्रमांक 1 व सामना क्रमांक 2 मधील विजेता संघ यांच्या दरम्यान कोणताही ब्रेक असणार नाही याची नोंद सर्व संघांनी घ्यायची आहे. परत एकदा बाबा बाक्कर सज्ज. यावेळी रोहन याच्या बॅटमधनं एक मोठा फटका निघतोय. चेंडू जमिनीलगत प्रवास करतोय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण होते. चेंडूची परती होते. नाम मात्र एकेरी धाव. एकेरी धावेने रोहन भटा स्वतःचं खातं खोलतोय व संघाला पोचवतोय तो 41 धावांवर. 41 धावा काही बाद होत आहेत. ते 4 अजूनही 40 धावांची आवश्यकता. गोलंदाज बाबा बाक्कर 4 चेंडूंवर 2 धावा खर्च करत तो 1 सफलता आपल्या षटकामध्ये प्राप्त करतोय. यावेळी खराब असा चेंडू. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. नो बॉलचा इशारा पंचांकडनं. नो बॉल म्हणजे जखम होते आणि त्या जखमेवर मीठ चोळणं म्हणजे काय तर फ्री हिटचा इशारा पंचांकडनं. आणि या चेंडूवर जर मोठा फटका रोहितकडनं टोलवला गेला तर धोक्याची घंटा निश्चितपणे निनादू शकेल ते MK स्पोर्ट्स क्रिकेट संघासाठी. बाबा बाक्कर सज्ज. फ्री हिटचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा रोहितचा प्रयत्न. काहीशा आडव्या बॅटनं फटका टोलवण्याचा तो प्रयत्न करतोय. फलंदाजीचा विचार केल्यास रोहितचा त्याचा कल दिसतोय ऑन साईडच्या दिशेनं फटकेबाजी करण्याचा. नेमका बाबा बाक्कर हाच कच्चा दुवा हेरतोय व फलंदाजला जखडून ठेवणारा चेंडू तो फेकतोय. 42 धावा धावफलकावर. आखूड टप्प्याचा चेंडू. फटका सुरेखरित्या टोलवला गेला मात्र त्याहूनही वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडनं आपण पाहतो व असे झेल टिपले जात नाहीत तर हातात जाऊन ते चिकटतात. याचंच प्रात्यक्षिक म्हणजे शॉर्ट कव्हरला उडालेला झेल. एक हाती झेल टिपण्याचा प्रयत्न आणि अंतिम क्षणी तो प्रयत्न यशस्वीतेत वळत फलंदाज रोहित हा झेलची होऊन मैदानाच्या बाहेर 5व्या गड्याच्या स्वरूपात 42 धावा धावफलकावर.
षटकांमध्ये प्राप्त करतोय. पण धावांचा पाठलाग जो सुरेख गतीनं कोकणेश्वर स्वयंभू क्रिकेट संघाकडनं सुरू होता त्या धावांच्या पाठलागास कुठेतरी लगाम घालतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त. 42 धावा धाव फलकावर असूनही 39 धावांची आवश्यकता. फलंदाजी मार्कवर रोहन बटा याला साथ द्यायला नवीन फलंदाज मैदानावर जातोय. भास्कर खवणेकर हाही एक आक्रमक शैलीचा फलंदाज. आक्रमकता भास्कर याला सिद्ध करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. ओव्हरपेच पदाचा चेंडू हवेमध्ये उंच फटका. बॉलर बॅक डावी पदाचा परतीचा झेल उडाला होता व परतीचा झेल साधा सोपा गोलंदाज सोडतोय. रोहन बटा याला जीवनदान हे प्राप्त होतंय. गोलंदाजी मार्कवर छोट्या चणीचा चैतन्य परब याची वर्णी लागते व चैतन्य पहिल्या चेंडूवर झेल टिपण्याची नामी संधी ही दवडतोय. परत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चैतन्य सज्ज. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू सुरेख अशी मिश्रित गोलंदाजी या ठिकाणी चैतन्य याच्याकडनं पाहतोय. चैतन्य परब बहुधा या ठिकाणी केरवडा गावातनं या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येतोय. आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी ही लागते व आपल्या गोलंदाजीची जादू दर्शवताना तो 2 चेंडूंवर भरीव कामगिरी करतोय. मात्र स्वतःच्याच खराब क्षेत्ररक्षणामुळे एक गडी टिपण्याची संधी ही निष्फळ ठरते. ती गोलंदाज चैतन्याची. परत चैतन्य सज्ज. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू. स्वतःवर नाराज दिसतोय तो फलंदाज खवणेकर, कारण या चेंडूवर मोठा फटका निघणं अति आवश्यक बाब होते. मोठा फटका मारण्याजोगा चेंडू होता. फलंदाजला लालच देणारा आणि आता लालचीमध्ये मात्र पूर्णपणे जखडला जातोय तो फलंदाज खवणेकर स्ट्राईकला. यावेळी आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफलाईन पद्धतीचा चेंडू हलकेच जातोय. तो शॉर्ट थर्मॅनला क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव. दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्ण करतायत. 1 धावेने धावफलक बदलतोय तो 44 धावांवर. 44 धावा धावफलकावर गडी बाद होत आहेत निश्चितपणे. ते 5 फलंदाज रोहन बटा याला आक्रमक फटके हे टोलवावे लागतील. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू ज्या वेगानं आला त्याच वेगानं चेंडूला डीप मिडविकेट सीमारेषा दर्शवली जाते. ती षटकरनं सांघिक अर्धशतक धाव फलकावर ही स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघाचं 50 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 5 विजयी उद्दिष्ट हे 7 घालतंय 31 धावांसाठी. 7 चेंडू 31 धावा असं विजयाचं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चैतन्य आपल्या षटकाची सांगता करण्यासाठी सज्ज. समोर फलंदाज रोहन हा स्ट्राईकला. याही आखूड टप्प्याचा चेंडू उजव्याशीच्या काहीशा बाहेर जाणारा वाईटची दात फलंदाज मागत होता तो रोहन. मात्र पंच सांगतायत की सफल होऊन खेळण्याचा तू प्रयत्न करतोयस आणि क्रिकेटच्या बदलत्या नियमानुसार ज्या वेळी फलंदाज सफल होतात अक्रॉस द लाईन पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न करतात तेवढीच वाईटची रेषा ही पुढे जाते. पंच नेमकी जी गोष्ट अभिप्रेत होती तीच गोष्ट करतायत. चेंडू गोलंदाजाच्या खाती निर्धाव म्हणून जमा करतायत. निर्धाव चेंडू अखेर खेळ समाप्त होतोय तो 5 षटकांचा. 5 षटकांमध्ये 50 धावा प्रति षटकामागं 10 धावांच्या धावगतीनं व शिल्लक असलेल्या 6 चेंडूंवर 31 धावांची नितांत गरज. शेवटच्या षटक मैदानावर या ठिकाणी प्रगतीपथावर एकेरी धाव निघते खवणेकरच्या करवी. आता 5 चेंडूंचा खेळ बाकी 30 धावांची आवश्यकता म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार अपेक्षित हा रोहन याच्याकडनं. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय तो अर्थातच या ठिकाणी भूषण जाधव निर्णायक षटक फेकताना. 5 चेंडूंचा खेळ बाकी 30 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर षटकार निघेल का या राहिलेल्या 5 चेंडूंवर. ओव्हरपेच चेंडू देखणा असा फटका. चेंडूचा प्रवास होतोय तो डीप लॉंग ऑनला षटकार. 24 धावांची आवश्यकता म्हणजे 4ही षटकार विजयी स्वरूपात या ठिकाणी अतिआवश्यक हे रोहनला.
रोहनमध्ये निश्चितपणे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, मात्र दुसऱ्या बाजूनं भूषण याच्याकडनं केवळ एक निर्धाव चेंडू हा अपेक्षित असेल एवढं मात्र नक्की, कारण फलंदाज प्रयत्न करेल तर दुसऱ्या बाजूनं गोलंदाज त्याला कडवा प्रतिकार करण्यासाठीही सज्ज राहील. यावेळी फुलर लेन पद्धतीचा चेंडू खोदून काढला जातोय. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनच्या दिशेनं एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव जोखमीची ठरू शकते, मात्र फेक सरळ गोलंदाज भूषण याच्या दिशेनं आलेली टिपण्यात भूषण असफल ठरतोय. 3 चेंडू 22 धावा, स्ट्राईक या ठिकाणी ही रोहन बटा याच्याकडे राहते. 3 चेंडू 22 धावा. क्षेत्ररक्षण रचना सजवलं जाते. डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप लॉंग लेग असे 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला सीमारेषेवर. ओव्हरपेच पद्धतीचा चेंडू विथ द स्पिन खेळला जातोय. तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न, अपुरा चेंडू अडविण्याचा. चेंडू सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार होतोय चौकारासाठी. आता 2 चेंडूंचा खेळ बाकी, 18 धावांची आवश्यकता. धावांचा पाठलाग करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला, जवळपास तो यशस्वीतेत वळला, मात्र काहीसा कमी पडतोय, कारण प्रतिस्पर्धी संघानं प्रथम फलंदाजी करताना 80 धावांचा डोंगर हा उभा केलेला. 2 चेंडू 18 धावा. भूषण गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी फटका निघतोय लॉंग ऑनच्या दिशेनं. 1 धाव निघेल यात कोणतीही शंका नाही. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑन सीमारेषेजवळ. क्षेत्ररक्षक बाबा बाकर चेंडू खाली राहतोय. आता 1 चेंडू 17 धावांची आवश्यकता. अंतिम चेंडू या षटकातील फेकण्यासाठी गोलंदाज भूषण सज्ज. यावेळी प्रयत्न फसतोय मोठा फटका मारण्याचा, आणि बहुधा या ठिकाणी सामना